देवाच्या पवित्र आणि गौरी नावात परत एक वेळ आपल्या सर्वांचं स्वागत. खरोखर या दिवसामध्ये प्रभू ज्या 900 दिवसाची प्रार्थना सभा आहे तो विशेष आशीर्वादित करत आहे आणि त्याचप्रमाणे उपवास आणि प्रार्थनेसह अनेक व्यक्ती, अनेक भक्तजन या दिवसामध्ये निश्चितच प्रभूच्या करुणा आणि दयेचा लाभ घेत आहेत. आणि ज्या विविध विनंत्या, विशेष करून विविध जिल्ह्यांसाठी ज्या विनंत्या आम्ही सादर करत आहोत त्या विनंत्या प्रभूपर्यंत पोहोचत आहे. आणि त्यामुळे या ऑडिओ कॉन्फरन्स मिनिस्ट्रीसाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण ठेवत आहात. अधिकाधिक लोकांना जॉईन करा यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये जे प्रभूचं अद्भुत कार्य सुरू झालेलं आहे त्याचा लाभ अनेकांपर्यंत जावा. आज आपण परमेश्वराच्या योजना ज्या वचनाच्या द्वारे आम्हासाठी तो देत आहे त्याकडे आपण प्रार्थना करूया. कारण की या दिवसामध्ये जसं आरंभी सांगितलेलं आहे सन्माननीय खिल्लारे साहेबांनी की तरुण लेकरांच्यासाठी विशेष त्यांच्या अडचणीमध्ये प्रार्थना केली जावी. आणि प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की हे वय असं असतं की ज्यामध्ये दडपण, टेन्शन येतं. नुसतं त्यांनाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला अशा विविध समस्यांना सामोरे जावं लागतं. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी साधे लोक नाही, तुम्ही आणि मी सामान्य लोक नाही, तुम्ही आणि मी विशिष्ट लोक आहोत. कारण की आम्ही ख्रिस्ताला नव्हे तर ख्रिस्ताने आम्हाला निवडले. आम्ही जर ख्रिस्ताला निवडलं असतं तर कदाचित आम्ही डळमळीत असून तिकडे हल्लो असतो किंवा बिथरलो असतो. परंतु देवाने जर आम्हाला निवडले तर तो आम्हाला सहजासहजी सोडत नाही. आणि यासाठी आज आपण एक विशिष्ट विषयाकडे जाणार आहोत आणि तो विषय हा आहे की संकट आणि समस्याकडे बघण्याचा तुमचा आणि माझा दृष्टिकोन काय आहे. काय या संकट आणि समस्यामध्ये आमचा देव जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या बरोबर असतो किंवा नाही. आणि असतो तर आज जेव्हा आम्ही विविध समस्या आणि प्रॉब्लेम मधून जात आहोत तर तो आहे तरी कुठे. आणि आज आपण 2-3 उदाहरणाच्या द्वारे विशेष करून या विषयाकडे आपलं लक्ष केंद्रित करा. मला विश्वास आहे की प्रभू आजच्या दिनी अनेकांच्या जीवनामध्ये जी भीती आहे, दडपण आहे, निराशा आहे, बेचैनी आहे आणि सर्व सैतानाचे बंधने ते मोडले जाणार आहे. आपण जाऊया निर्गमनाच्या 14व्या अध्यायामध्ये. आणि इथे एक फार मोठी समस्या इस्रायली लोकांच्या समोर उभी राहिलेली आहे की ते गुलामीमधून निघालेले आहे, मिस्राच्या गुलामीतून बाहेर पडलेले आहे. आणि ते जेव्हा बाहेर पडले ते अतिशय आनंदित होते की आता आम्ही गुलाम नव्हे, आता आम्ही बचावलेले लोक आहोत. कारण की मोशेच्या नेतृत्वाखाली परमेश्वराने आमची सुटका केली. परंतु काही समयानंतर ती वाटचाल, त्याचा प्रवास करत असताना त्यांना असं दिसलं की नाही 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 नाही, आपण जो काही मागे विचार केला होता तो विचार कुठेतरी चुकीचा आहे. कारण की त्यांनी हे बघितलं की समोर जो आहे तो तांबडा समुद्र आहे आणि त्याला पार करणं आपल्याला शक्य नाही. आणि मागच्या बाजूला आता दुसरी समस्या म्हणजे फारोचं सैन्य उभं आहे किंवा त्यांना निश्चितच त्यांचा पाठलाग करत आलेला आहे. आता ते दोहऱ्या संकटामध्ये एका बाजूला जर पुढे गेले तर समुद्रात बुडून मारणार आणि मागे गेले तर फारोचं सैन्य त्यांना संपवणार. आणि अशा दोहऱ्या समस्यामध्ये ते अडकले असताना त्यांची मनस्थिती कदाचित आपल्याही मनस्थितीसारखी असेल की आपण म्हणू अहो बाळासाहेब आम्ही दोहऱ्या काय, आम्ही चहूबाजूने घेरलो गेले. येस, आपण चहूबाजूने जरी घेरले गेलेले तर परमेश्वर कसा कार्य करतो याकडे आज आपण आपली दृष्टी लावणार आहोत. आणि त्याच समयी ते कुरकुर करू लागले. आपण देखील आपण मनुष्य आहोत, नैसर्गिक आहे की आपल्याला कुरकुर करतो, आपण बडबड करतो. कदाचित आपण इतका एक्स्ट्रीम इस्रायली लोकांसारखे कुरकुरे नसतील, परंतु मनात कुठेतरी म्हणजे तोंडाने आपण बोलून दाखवत नाही, मनातून आपला विचार येतो. आणि तेव्हा ते मोशेला म्हणू लागतात की मिस्रामध्ये काही कबरा नव्हते का की तू आम्हाला इथे रानात मराव्यास आणलेले आहे. आणि आम्हाला जर मरायचंच होतं तर आम्ही त्या गुलामगिरीमध्ये राहिलेलं कधी बरं असतो. परंतु आता आम्हाला ह्या सैन्यापासून किंवा पाण्यापासून बुडून का मरावयास तू आणलेला आहे, का मरावयास आणलेला. आम्ही गुलामीत मरू, आम्ही पापात मरू, आम्ही शापात मरू, आम्ही टेन्शन मध्ये मरू, परंतु आम्हाला ही जी योजना, जी देवाची योजना, सुटकेची योजना आहे ती आम्हाला आवडलेली नाही.
तेच प्रियांनो, आज अनेक जण दुःखी कष्टी ते म्हणतात की काय खरोखर आम्ही त्या प्रभू येशूला पत्करून किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाऊन सुक्त केली नाही ना, की आम्हाला मुक्तीत काही समय आनंद वाटला, काही समय आम्हाला निश्चित शांती मिळाली, काही समय आमची प्रगती झाली, परंतु आता संकटावर जेव्हा संकट आमच्यावर येत आहे तर देव आहे तरी कुठे? आणि अशा समय हा जो सेवक आहे तो त्या लोकांना धीर देता असताना म्हणतो, विश्वासू मोशे अने प्रकारे भिवू नका, स्थिर उभे राहा, कारण की आज तुमचं परमेश्वर विशिष्ट प्रकारे तारण करणार आहे, विशिष्ट प्रकारे तुमचा तो बचाव करणार आहे. कारण ज्या मिस्त्री लोकांनी तुम्ही आजवर पाहत आहात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडणार नाही. याच लक्षात ठेवा. जे शत्रू, जे समस्या आजवर तुमच्या चौबाजूला घेरल्या गेलेल्या होत्या, त्या समस्या या पुढे तुम्हाला परत दिसणार नाही. कारण की आजच तारणाचा मुक्तीचा दिवस आहे, सुटकेचा दिवस आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तेव्हा परमेश्वर त्याला म्हणतो, अरे तू नुसतं धावा काय करत बसला, पुढे इस्रायली लोकांना सांग आणि पुढे तू चाल. अरे पुढे चाल काय? पुढे चालणार तरी कसं? कारण की पुढे तर आता समुद्र आहे. काय त्यांच्या काही बोटा, नावा, जहाजा काही तयार नव्हते आणि लाखो लोक, 5-6 लाख लोक जाणार तरी कसे ते समुद्रात? तिथे बुडून मारणार असते, मागे गेले तर तलवारीने मारणार. मोशे अशा परिस्थितीमध्ये देखील विश्वास जातो. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा आणि माझा विश्वास अस्थिर होता कामा नये. यस, विचलित होतो आम्ही मनुष्य आहोत. अनेकदा परिस्थितीमुळे आमचा विश्वास डळमळीत होतो, आमचा विश्वास हालतो. परंतु लक्षात ठेवा की परमेश्वर हा सदोतीत आमच्या बरोबर असतो. आणि तिथे आम्हाला असं दिसतं, आणि सगळ्यात मोठी गोष्ट एक घडते आणि ती ही आहे की निर्गम 14वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाचा दूत जो इस्रायली सैन्याच्या पुढे पुढे चालला होता, त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसतं की मेघस्तंभ हे जे पुढे पुढे चालले होते, आता ते पुढून निघून गेले आणि ते आता त्यांच्या पिछाडीच येऊन थांबले. आता इतक्या वेळ ते एक त्यांना आधार होता, धीर होता, कारण की एक प्रकाश जो त्यांना रात्री पण त्यांचा सहाय्य करत होता, मेघस्तंभ जो त्यांना निश्चितच उन्हापासून त्यांचा बचाव करत होता आणि मार्गदर्शक म्हणून देवदूतासह पुढे चालला होता, आता ते देखील निघून गेले. आता त्यांची परिस्थिती आणखी कठीण झाली की आता हे आम्हाला पुढे चालणारे जे मार्गदर्शक आहेत ते कुठे गेलेले आहेत? ते मागे गेलेले. हो प्रियाने, एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराने आपल्याला कशा प्रकारे सुरक्षित करायचं हे त्याच्या योजना आपल्या बुद्धी व अकल आणि कल्पनेच्या पलीकडे अशा असतात. आज आम्हाला दिसतं की तो मेघस्तंभ पण मागे गेला, संरक्षण करणारा दूत देखील मागे गेलेला. आपल्याला माहिती आहे परमेश्वराचे वचन आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगते की मी उत्तम मेंढपाळ, मी पुढे चालतो आणि माझे मेंढर माझी वाणी ऐकून माझ्या मागे मागे चालतात. परंतु आज आम्हाला असं दिसतं की हा मेंढपाळ जो संरक्षण करणाऱ्या दूताच्या स्वरूपामध्ये उभा होता तो देखील आता मागे गेला. त्यामुळे आता ते आणखीनच जास्त घाबरलेले. अशा अवस्थेमध्ये देवाने जे काही तरतूद त्यांच्यासाठी केलेले, जे काही संरक्षणाचे कवच त्यांच्यासाठी उभारलं, जे काही बचावाचे त्याने कार्य केलेले ते अकल्पनीय. कारण की आमचं बुद्धी आणि ज्ञान एक लिमिट पर्यंत काम करू शकतं, परंतु देवाची योजना ही आमच्या मानवाच्या विचार आणि कल्पनेच्या पलीकडे असते आणि ती नेहमी अद्भुत असते, कारण की आमचा देव देखील अद्भुत असा आहे. आणि आज आम्हाला असं दिसतं की हे सर्वात मोठं संकट जे होतं, ते सर्वात मोठं जर संकट सगळ्यात मोठं होतं तर त्याची सुटका देखील तेवढीच मोठी असणार, हे लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट करतो, तुमचे संकट आणि समस्या जितके मोठे तेवढंच उत्तर देखील तेवढं अद्भुत आणि मोठं असणार, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्यामुळे आता काय झालेलं आहे, आपल्याला असं दिसतं की तिथे एक विशिष्ट गोष्ट चाललेली आहे. रात्रभर परमेश्वराने वारा वाहू दिला आणि काय झालेलं आहे आपल्या सर्वांना ती गोष्ट माहिती आहे की समुद्र हे मधून दुभागला गेलेला आहे. त्या दोन्ही बाजूला पाण्याच्या भिंती तयार झालेल्या आहे आणि प्रचंड वाऱ्यामुळे हे घडलं असताना ती जमीन ज्यावरून आज त्यांना मधून प्रवास करायचा होता ते देखील सुकली. आणि त्यामधून आता मोशे ज्यांनी तिथे त्या काठी लावून त्याला दुभागलेलं होतं
त्याच्या नेतृत्वाखाली ते त्यातून प्रवास करू लागले, त्यामधून ते प्रवास करू लागले. हो प्रियांनो, बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेव्हा संकट हे अद्भुत आणि विचाराच्या पलीकडे असतात, तेव्हा त्याचा तोडगा जो आहे तो परमेश्वरापासून असतो, तो देखील अद्भुत असतो. आणि यामुळे जेव्हा ते पाण्याच्या मधून जात होते, तेव्हा आपल्याला नवा कराराकडे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघतो आणि संत पौलाने दिलेल्या थिओलॉजीकडे बघतो, तेव्हा आम्हाला एक गोष्ट कळते की हा त्यांचा पाण्याचा बाप्तिस्मा होता. त्यांचा पाण्यामधून हा बाप्तिस्मा होता. ज्या प्रकारे आम्हाला पाण्यामध्ये बुडवलं जातं आणि देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावामध्ये सेवक अभिषिक्त बाप्तिस्मा करतात, तेव्हा आपलं जुनं शरीर हे पाण्यामध्ये पुरलं जात. आपलं जुनं शरीर हे मरण पावतं आणि आपण पाण्यातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा पुनरुत्थित एक नवीन शरीर आम्हाला प्राप्त होतं. जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व नवे झालेले आहे. अशा प्रकारचे एक नवीन मनुष्य जो तारलेला आहे, जो बचावलेला आहे, ज्याला नवजीवन प्राप्त झालेलं आहे, ज्याचं तारण झालेलं आहे, तो बाहेर. हो प्रियांनो, जेव्हा ते पाण्याच्या मधून गेलेले आहे, तेव्हा त्यांची गुलामी, त्यांच्या सर्व प्रकारच्या आठवणी ज्या मिस्त्रामध्ये होत्या, त्या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनातून पुसल्या गेलेल्या आहेत. आणि समुद्राच्या पलीकडे जातात ते आता गुलाम इस्रायली नव्हे, तर ते आता मुक्त इस्रायली म्हणून बाहेर पडलेले आहेत. हो प्रियांनो, परंतु दुसरी गोष्ट यावेळेस एक फार मोठी गोष्ट घडणार होती. ती मोशेने आरंभी सांगितली की यापुढे ते शत्रू जे तुमचा पाठलाग करतात ते तुमच्या दृष्टीस पडणार नाही, ते तुमच्या दृष्टीस पडणार नाही. आणि घडलंय तसं की जसे ते लोक बाहेर पडले, तो सैन्य जो फारोचं सैन्य होतं, तो देखील पाण्याच्या मधून त्या प्रवासात निघालेला आहे. आणि मोशेने जसं तिथे काठी उगारलेली आहे पाण्याच्या मध्ये, त्या पाण्याच्या समुद्राच्या पाण्याच्या मध्ये, तांबड्या समुद्राच्या पाण्यामध्ये त्यांची कबरा बनलेल्या आहे. व तुमचं आणि माझं जे जुनं शरीर संपून एक नवीन शरीर सह आम्हाला मरणापासून मुक्ती मिळालेली. का? कारण की आम्हाला सार्वकालिक जीवन मिळतं. त्याचप्रमाणे सैतान व सैतानी प्रवृत्ती जे तुमचा आणि माझा पाठलाग करतात, त्या पाण्यामध्ये पुरल्या जातात. आणि ह्याला म्हणतात बाप्तिस्मा, याला म्हणतात बाप्तिस्मा. आणि प्रियांनो, आपण जर बाप्तिस्मा प्राप्त झालेले आहोत, तर आपण जुन्या शरीरासाठी मेलेले आहोत. जुने ते होऊन गेले. आता आपल्याला त्याचा विचार करायचा नाही. आता आपण परमेश्वराच्या महान मोठ्या योजनेच्या मुळे जर वेगळे केले गेलेले, तर बचाव करण्याचं काम देखील परमेश्वराचं आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या बुद्धी आणि कल्पनेचा विचार न करता ह्या गोष्टीचा विचार करा की आपल्या शत्रू, आपले भय, आपले पाप, आपले अशुद्धता, आपल्या सर्व मागील ज्या चुका होत्या, त्या पाण्यामध्ये जुन्या शरीरासह आता मरण पावलेले आहे. आता आपण नवीन झालेले आहोत. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की परमेश्वर किंवा प्रभू येशू ख्रिस्त अनेकदा वेश बदलून आशीर्वाद तुमच्या आणि माझ्यासाठी घेऊन येतो. वेश बदलून आमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येतो. परत एक फार आम्ही समुद्राकडे आपल्याला घेऊन जातो आणि प्रभू येशू ख्रिस्त हा समुद्रामध्ये आपल्या शिष्यांना म्हणतो की तुम्ही पलीकडे जा, मी लवकरच एकटा प्रार्थना करून येतो. परंतु काय घडलेले? परत एक बार तुफान आणि वादळ समुद्रामध्ये सुटलेले. परत एक बार तुफान आणि वादळ जसं ह्या समुद्रामध्ये होता तिथे इथे सुटलेला आहे. आणि हा भयानक असा वाद. कारण की 7 ते 8 शिष्य यांचा व्यवसाय, 12 पैकी 7 ते 8 शिष्यांचा व्यवसाय काय होता? मासेमारी होते. त्यांचं आयुष्य समुद्रात गेलं होतं. परंतु इतका भयंकर तुफान वादळ त्यांनी कधीच बघितलं नाही. आणि त्यांना आता वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त पण नाही, म्हणजे आता आपण हमखास बुडणार. परंतु येशू ख्रिस्ताने काय म्हटलं होतं त्याच्याकडे? त्यांचा अनेकदा प्रभू म्हणतो की तुम्ही पुढे जा, मग मी येऊन तुम्हाला भेटतो. जेव्हा येशू म्हणतो पुढे जा, याचा अर्थच हा आहे की कोणी देखील तुमचा प्रवास थांबवू शकत नाही. तुमच्या प्रवासामध्ये कोणी देखील तुमच्या अर्धवट प्रवास मध्ये तुम्हाला रोखू शकत नाही. तर तुमचा प्रवास पूर्ण होणार म्हणजे होणारच. कारण की येशूच्या मुखातून निघणारे शब्द कार्य केल्याशिवाय विफळ होऊन कधीही परत येत नाही. परंतु शिष्य घाबरले. वादळ, वारा आणि लाटा, बोटीमध्ये शिरणारं पाणी हे बघून, त्या अर्ध्यात घडणारं पाणी बघून ते घाबरले, भयभीत झालेले. आता आपण हमखास बुडणार. आणि त्याच वेळेस दुसरं संकट देखील त्यांना दिसलं
की वादळ आणि वाऱ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा पाण्यावर चालत आहे. बघा प्रियांनो, जेव्हा आमच्या जीवनात समस्या येतात, प्रॉब्लेम येतात, विविध गोष्टी येतात, घरामध्ये अंधकार असतो आणि आपण सर्व त्या अंधकाराच्या परिस्थितीमध्ये असतो आणि अचानक त्या अंधकारामधून काहीतरी आम्हाला दिसू लागतं, तेव्हा अनेकदा आपल्याला जे वाटतं ते शिष्यांना देखील वाटते. ते म्हणजे हे हो ना हो, निश्चितच सैतानाचं काम चालू आहे आणि सैतानाने आम्हाला वादळ आणि तुफानमध्ये घेरलंय. आता सैतानाचंच दर्शन आम्हाला होतंय. बघा, सैतानाचं आम्हाला आता पकडायला येतंय आणि त्यामुळे ते आणखीन घाबरतं. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सैतान अनेकदा तुमच्या जीवनामध्ये वादळ तुफान आणतो, परंतु जर तुम्ही विश्वासी आहात, जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये आणि प्रार्थनेमध्ये चालत आहात, तर सैतानाला तुम्हाला पाडण्याचा, बुडवण्याचा, मारण्याचा अधिकार नाही आणि तो देवाच्या मान्यतेशिवाय तुम्हाला स्पर्श देखील करू शकत नाही. आज विशेष कार्यासाठी, भीती घालण्यासाठी जरी उभा राहिला होता, परंतु अद्याप देखील त्या नावेवर, त्याचप्रमाणे वादळ आणि तुफावर येशूचं नियंत्रण होतं. परंतु सैतानच असं कार्य करतो हा विश्वास ठेवून जेव्हा त्यांनी ते येणाऱ्या अनामिक व्यक्तीला वादळ वाऱ्यावर, पाण्यावर चालताना बघितलं, हे आश्चर्यचकित करणारी गोष्ट. पाण्यावर कोण चालू शकतं? एक तर देव चालू शकतो आणि भूतच चालू शकतं किंवा सैतान चालू शकतं. मग आता वादळ वारा सैतानाने पाठवलं तर तोही चालत आता आम्हाला पकडायला येतो कुठेतरी, असं गृहीत धरून ते भूत भूत म्हणून ओरडू लागले. भूत 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 म्हणून ओरडू लागले आणि येशू म्हणतात, घाबरू नका, भिऊ नका, मी आहे. घाबरू नका, भिऊ नका, मी आहे. हो प्रियांनो, अग्नी परीक्षेमध्ये तुम्ही आणि मी जर बुडत आहोत, समस्याने वादळाने तुम्ही सर्वत्र घेरले गेलेले आहोत, येशूला माहिती आहे मानव म्हणून अनेकदा आम्ही कमी पडतो, आमच्या मधला जो धैर्य आहे तो सुटतो, आम्ही चिंता आणि काळजीमध्ये सापडतो आणि अशा समयी आम्हाला निश्चितच कोणाची तरी, म्हणजेच विशेष करून देवाच्या सहाय्याची गरज असते. जसं तिथे देवदूत पहिले पुढे होता, तो मागे गेला, त्याचप्रमाणे तिथे येशू देखील आपल्या शिष्यांसाठी धावत आलेला आहे आणि तो देखील पाण्यावर चालत आलेला आहे. आणि त्याच समयी येशू ख्रिस्तांचा आवाज त्यांच्या कानी पडलेला आहे की घाबरू नका, भिवू नका, मी आहे. हालेलुया. आज तो परत एक बार या वचनाच्या द्वारे जे भयभीत आहे, जे समस्याने, जे आजाराने, जे गरिबीने, जे बेरोजगारीने, जे घरामध्ये व्यसनाने, जे भांडणाने, जे विविध प्रकारच्या हल्ल्यांनी, या विविध प्रकारचे आज समाजावर होणाऱ्या सर्व प्रकारच्या दडपणाखाली भयभीत आहे. येशू म्हणतात, घाबरू नका, भिवू नका, मी आहे. मी आहे. तुम्हाला जे वाटतं तसं नाही, कारण की आज देखील जरी जगाचा अधिपती सैतान असला तरी देखील त्याच्यावर माझं प्रभुत्व आहे. पहा, मी वधस्तंभावर त्याला ठेचून नुसता मीच नव्हे तर तुम्हाला विजय देऊ केलेला आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, ओरडण्यापेक्षा आपल्याला काय करायला पाहिजे, तेव्हा स्तुती स्तवन करायला पाहिजे, प्रभूला धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण की आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की संकटामध्ये, वादळामध्ये येशू असतो. हो प्रियांनो, तर आपण पवित्र शास्त्राकडे बघितलं आणि त्याच्या वचनाकडे बघितलं तर देवाच्या वचनाबद्दल की तो झोप घेत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकीही घेत नाही. देव परमेश्वर आणि पुत्र 7/24 हा कार्य करत आहे, आमच्यासाठी कार्य करत. तो काही विशेष दुसऱ्यासाठी नव्हे, तर आमच्यासाठी कार्य करत आहे. तो डुलकीही घेत नाही, त्याला झोपी लागत नाही. परंतु प्रियांनो, आम्हाला अनेकदा असं वाटतं की देव झोपी गेला का? देव खरोखर आमची काळजी नाही काय? आम्हाला आज या समस्या आणि वादळ आणि तुफानामुळे आमच्या तारुण्यामध्ये आमचा नाश होईल का? परंतु एकच गोष्ट लक्षात ठेव, अग्नीतून चालशील तरी तू बुडावायचा नाही, जलातून चालशील तरी तू बुडावायचा नाही, कारण की तू माझा आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे, तुझं नाव मी आपल्या हातावर कोरून ठेवलेलं आहे. यस, हे अभिवचन एक सामान्य मनुष्याचं नाही, हे संदेष्टाचं देखील नाही, तर जिवंत देवाचं अभिवचन आज परत एक बार
तुमच्या आणि माझ्यासाठी आला असताना ही बाब आपण विशेष करून लक्षात ठेवायला पाहिजे की दिवस असो अगर की रात्र असो, दिवस पण देवाने बनवला, रात्र देखील अगोदर त्याचीच निर्मिती होती. त्यामुळे दिवसा जरी मनुष्य कार्य करतो, रात्रीच्या वेळेस आपल्याला कार्य होत नाही. आपण देखील अनेकदा बघितलं की आता जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इथे जेव्हा लँडस्लाइड झाले, वेगवेगळ्या प्रकारचे पर्वतावरून डोंगरावरून पाणी आणि ढगफुटी झाल्यामुळे मोठं नुकसान झालं, तर दिवसा NDRF ची टीम म्हणा किंवा ते मदत करणारे सैन्य असो, ते दिवसा कार्य करू शकतात. रात्रीचं त्यांना दिसत नाही, ते कार्य करू शकत नाही. परंतु प्रियांनो, देवासाठी कोणतीही मर्यादा नाही. रात्री भयान रात्री देखील कार्य करू शकतो, कारण की त्याचे नेत्र सदोदित तुम्हाला आणि मला नुसतं बघत राहत नाही, तर तुमच्या समस्यामध्ये आमची आत्मिक परिस्थिती तपासतात. हो प्रियांनो, आणि तेव्हा त्याला दिसतं की विश्वासणारे लोक खरोखर माझ्यावर विश्वास ठेवतात, हे भयभीत होत नाही, हे घाबरत नाही. या समस्या आणि वादळाचा समय देखील ह्यांचा दृष्टिकोन हा निश्चितच विश्वासूचा दृष्टिकोन आहे, तर तो आनंदित होतो आणि त्याचं विपुल प्रतिफळ आम्हाला देतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं की जिथे प्रीती आहे तिथे भीती नसते, जिथे प्रीती आहे तिथे भीती नसते. यस प्रियांनो, आम्हाला कुठेतरी कधीतरी असं वाटायला लागतं की निश्चितच आम्ही देवावर प्रीती कमी केली किंवा देव आमच्यावर प्रीती करत नाही, त्यामुळे आपण घाबरत जातो. परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, देवाने आपले प्राण देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलेले आहे. आणि जर विकत घेतलेले आहे तर तो तुम्हाला आणि मला कसं संकटात आणि वादळात सोडवणार. एक महत्वाचं उदाहरण मी आपल्याला देतो आणि निश्चितच त्या उदाहरणाच्या द्वारे तुम्हाला आणि मला परत एक फार नव्याने कळणार आहे की काय आपल्या जीवनामध्ये घडतं. एकदा आम्ही समुद्राच्या किनारे गेलेलो होतो आणि तिथे समुद्राच्या किनारी आपण अवश्य जा, तेव्हा तिथे भरती असते, ओहोटी असते. त्यावेळेस तुम्ही अंधाराच्या वेळेस त्या लाटांना बघा, भीती वाटते हो. बरोबर, शिष्यांच्याकडे जर बघितलं किंवा आपण इस्रायली लोकांच्याकडे बघितलं तर ते पाण्याला घाबरणं साहजिक आहे. एवढा अथांग रात्रीच्या वेळेस काही न दिसणारा समुद्र, लाटांचा कल्लोळ आणि मोठा आवाज, आणि त्याच्या जवळ जर आपण उभे राहिलो तर निश्चितच थरकापडतो जीवात. आणि हीच गोष्ट त्या इस्रायली लोकांबरोबर घडलेली आणि प्रवास करणाऱ्या या 12 शिष्यांच्या बद्दल देखील घडलेली असत. परंतु आम्ही जेव्हा त्या समुद्राच्या किनाऱ्यावर अचानक मोठा वारा सुटला आणि वाऱ्यामुळे काय झालं की वाळूचे कण उडाले आणि आमच्या डोळ्यामध्ये गेले. अनेकदा आपल्या डोळ्यामध्ये देखील कचरा जातो, वाळूचे कण जातात आणि कचरा किंवा वाळूचे कण गेल्यानंतर आपलं काय असतं की आपण आपले डोळे चोळतो आणि डोळे चोळल्यानंतर काय होतं, आपले डोळे अधिक लाल होतात. का? कारण की तो वाळूचा कण आपल्या डोळ्यामध्ये जो अडकलेला असतो तो निश्चितच घासला जातो आणि तो डोळ्याच्या आतल्या बाजूला इजा करतो. आणि त्यामुळे देवाने आपल्याला एक नैसर्गिक प्रक्रिया दिलेली आहे की कोणतंही कण, वाळूचं कण किंवा कोणतंही कण जेव्हा डोळ्यात जातं तर डोळ्यामध्ये ऑटोमॅटिकली पाणी येतं आणि त्या पाण्याच्या प्रवाहाने ते कण बाहेर निघून जातं. ते प्रवाहाने कण बाहेर निघून जातं आणि अशा प्रकारे आम्हाला रिलॅक्स किंवा आम्हाला रिलीफ प्राप्त होते. परंतु आणखीन एक समुद्री प्राणी आहे ज्याला आपण शिंपला म्हणतो. आणखीन एक समुद्री प्राणी ज्याला शिंपला म्हणतो, एक्वेटिक आहे तो. आणि त्याच्या बरोबर पण जेव्हा हे वाळूचं कण त्या शिंपल्याच्या उघडं तोंड असतं, असं बघा, हे असं तोंड उघडं असतं आणि ते वाळूचं कण त्याच्यामध्ये जेव्हा प्रवेश करतं तेव्हा त्याला पण जळजळ होते, त्याला देखील आगाग होते. परंतु तो त्या कणाला बाहेर जाऊ देत नाही, तर त्याच्या सहभोवती काय करतं, एक विशिष्ट प्रकारचं जे स्त्राव किंवा लिक्विड सोडतं आणि ते लिक्विड काय करतं की त्याला त्या वाळूच्या कणाला चोहो बाजूने घेरून घेत आणि त्यामुळे त्या कणाच्या मुळे होणारा जळजळपणा, त्रास हे ऑटोमॅटिकली निघून जातात. परंतु घडतं एक महान गोष्ट आणि ती कण म्हणजे ते वाळूचं कण आणि त्याच्या सहभोवती असलेलं हे आवरण, जे स्त्रावचं आवरण आहे, त्याला मोत्यामध्ये परिवर्तित करतं. त्याला कशामध्ये परिवर्तित करतं? मोती बनवून. आणि आपल्याला माहिती आहे की मोती हे अतिशय महागडं असं ज्वेलरी मध्ये मोडलं जातं. हो प्रियांनो, एका बाजूला मनुष्याच्या डोळ्यात गेलेलं जे वाळूचा कण आहे त्याची जळजळ आणि काय होतं, डोळ्याचं विजन जातं. पाण्यामुळे आम्ही ते काढून टाकतो.
कारण की आम्हाला खूप त्रास होतो. परंतु त्याच त्रासाला एक पॉझिटिव्हली हा शिंपला घेतो आणि त्याच्यातून मोती बाहेर पडतो. हो प्रियांनो, मला सांगायचं हेच आहे की आज तुम्हाला त्रास होत असतील, आज तुम्हाला समस्या होत असतील, परंतु समस्येला तुम्ही घाबरू नका. जेवढे सेवक झाले, तेवढे दास झाले, त्यांच्या सर्वांच्या समोर एकच गोष्ट उभी असायला पाहिजे आणि ती आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. येशू ख्रिस्ताने आम्हासाठी जो निर्दोष आणि निष्कलंक असताना देखील क्लेश, व्याधी, अपमान, निंदा, सर्व प्रकारचे संकट जर सहन केले नसते तर तुम्हाला आणि मला मुक्ती आणि तारण मिळालंच नसतं. हो प्रियांनो, प्रत्येक गोष्टी जे आहे त्याच्या नंतर सुख लपलेलं राहतं. जसं माता जेव्हा निश्चितच लेबर पेन मधून जाते, प्रसव वेदनामधून जाते, तेव्हा तिला बहुत त्रास होतो, परंतु काही समयानंतर तो त्रास आणि वेदना एक आनंदामध्ये परिवर्तित होते, कारण की ते एक नवीन बालकास जन्म देत असते. हालेलुया. त्याचप्रमाणे काही समय जरी रात्रीचा समय हा वेदनादायक असेल, त्रासमय असेल, परंतु पहाट होताना आनंद आणि उत्सवाचे क्षण तुमच्या जीवनात येणार आहे. परंतु तोच समय जो वेदनेचा समय आहे, त्यामध्ये देवाला विसरता कामा नाही. आज आपण देवाला विसरतो, त्यामुळे तो जो संकटाचा जो क्षण आहे, संकटाचा जो समय आहे, वादळ तुफान, तो वाढत मोठा होत जातो. कारण की देवाला हे हवं आहे की त्याच्या लेकरांनी त्या समयामध्ये आनंद, आपल्याला माहिती आहे, जेव्हा विजय मिळतो, जेव्हा सगळं काही बरं होतं, जेव्हा सर्व आशीर्वाद मिळतात, सर्व काही उत्तम घडतं, तेव्हा आपण खूप आनंदित, प्रसन्न, स्तुती, धन्यवाद आणि गौरव करतो. परंतु संकटाच्या समय अनेकदा आम्ही एक तर देवाला सोडतो, किंवा अनेक जण आहे ते म्हणतात की काय येशू काय फायदा नाही. जेव्हापासून आम्ही येशूला पत्करलं, संकट, समस्या, वादळ, तुफान मध्येच आम्ही गेलो, नको आम्हाला येशू. हो प्रियांनो, ही वृत्ती, ह्या वृत्तीचा टेस्ट होता. आज जर तुमचा वृत्तीचा आणि या सर्व संकटाच्या समय तुमच्या धीराची परीक्षा होत आहे, तुमच्या विश्वासाची परीक्षा होते, तुम्हाला लागणाऱ्या सर्व प्रकारची जी देवापासून मिळणारी कृपा आहे त्यावर तुम्ही किती स्थिर आहात त्याची परीक्षा होत आहे. तर देव तुम्हाला धैर्य पण देईल, तुम्हाला लढण्याकरता बळ देखील देईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी वधस्तंभ पित्याने आपल्या पुत्रापासून काढून घेतला नाही यासाठी की संकटानंतरच जीवन मिळतं. त्याचप्रमाणे प्रियांनो, हे संकट, समस्या ज्या प्रकारे योग त्यामधून जावयालाच लागलं, त्यानंतर त्याला दुप्पट आशीर्वाद मिळाले, त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्यासाठी दुप्पट आशीर्वाद देवाने राखून ठेवलेला आहे. त्यामुळे संकट, समस्याला तुम्ही घाबरू नका. कदाचित देवदूत आणि त्याचप्रमाणे समोर चालणारा अग्निस्तंभ म्हणा किंवा मेघस्तंभ, तो कदाचित मागच्या बाजूला निघून गेला असला, तुम्ही घाबरणार, आता कोण आहे आमच्या पुढे. परंतु घाबरू नका प्रियांनो, भयभीत होऊ नका. ते कदाचित इस्रायल लोक घाबरले, त्यांनी कुरकुर केली, बडबड केली, परंतु शेवटी आपल्याला काय दिसतं, देवाने एक अद्भुत कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलं आणि ते सर्व नुसते बचावलेच नव्हे, तर संकट आणि समस्या जे त्यांच्या पाठीमागे आले ते बुडून मेलेले आहेत. ते सैन्य बुडून, शत्रूचं सैन्य बुडून मेलेलं आहे. आपल्याला असं दिसतं की त्या वादळ आणि तुफानामध्ये जेव्हा ते बुडत होते शिष्य, तेव्हा येशू पाण्यावर नुसतं चालला नाही, तर पेत्र देखील त्या वादळ आणि वाऱ्याला तुडवत पाण्यावर चाललेला आहे. आणि हा चमत्कार, एकमेव चमत्कार आहे की येशू व्यतिरिक्त कोणी व्यक्ती पाण्यावर चालले, वादळ आणि तुफानवर चाललेलं आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की जेव्हा पेत्र बुडू लागलेला, येशू म्हणतात, अरे अविश्वासी, तू का विश्वास धरला नाही, आणि त्याला हात धरून बाहेर काढलं. आणि जेव्हा ते परत तारवात गेलं, काय लिहिलेलं आहे, तेव्हा वादळ वारा थांबला. येशूने असं म्हटलं आणि वादळ वारा थांब. तर ते मागच्या एका आणखी प्रसंगामध्ये येशू ख्रिस्ताने वादळ वाऱ्याला दटावलेलं, ते थांबलं. परंतु यावेळेस त्याने तसं केलं नाही. वादळ वारा लगेच थांबला, जसे ते तारवात चढलेले. हो प्रियांनो, वादळ वारा तुमच्या आणि माझ्या मारण्यासाठी, संपवण्यासाठी नाही, तर वादळ आणि वारा आहे येशूच्या गौरवासाठी. आणि यासाठी प्रियांनो, एक शेवटलं उदाहरण देतो आणि संपवतो की सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये एक
एक कुटुंब होतं जे प्रभूची चांगली सेवा करत असे, आणि ते मिशनरी लोक जे इंग्लंडमध्ये सेवा करत होते त्यांना ते निश्चितच दरवर्षी काहीतरी निश्चितच डोनेशन पाठवत होते, दान पाठवत होते. परंतु यावर्षी त्यांनी दान पाठवत असताना त्यांना पत्र देखील लिहिले की सॉरी, यावर्षी सेकंड वर्ल्ड वॉर विश्वयुद्ध सुरू असल्या कारणाने आम्हाला अधिक दान पाठवता येत नाही, कारण की या वर्षी सर्व पाणी निश्चितच इंग्लंडच्या सैन्याला पुरवल्यामुळे आम्हाला पाणीच नाही, त्यामुळे शेतीच झाली नाही. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा, कारण की आम्हाला माहित आहे की आम्ही सुखरूप राहावं. त्यांनी म्हटलं घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. रात्रीचा समय झाला आणि एक मोठी मिसाईल त्यांच्या शेतामध्ये येऊन आदळली. त्या शेतात काहीच नव्हतं, परंतु विशेष करून त्या शेतामध्ये असलेले त्यांचे प्राणी, शेतामध्ये असलेले त्यांची इस्टेट, त्या शेतामध्ये राहणारे त्यांचं घर, ते सर्वस्व सुरक्षित झालं. दुसऱ्या दिवशी काय झालेलं आहे, दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे लोक त्या मिसाईलला बघायला आलेले आणि त्यांनी त्या मिसाईलला बघितलं, आणि तर हे सर्व लोक सुरक्षित होतं. आणि त्यानंतर त्यांनी प्रभूला धन्यवाद दिलेला आहे की प्रभू, खरोखर आम्ही गरिबीमध्ये तुझी सेवा केली, त्याचं प्रतिफळ दिलं. परंतु जेव्हा ती मिसाईल त्यांनी काढली आणि परत इंग्लंडचे सैनिक त्या जर्मनच्या मिसाईलला घेऊन गेले, तेव्हा एक महान गोष्ट घडली. ती ही की मिसाईल ज्या खड्ड्यामध्ये, ज्या जमिनीमध्ये घुसून मोठा खड्डा निर्माण झाला, त्याच्यातून पाण्याचा मोठा झरा वाहू लागला आणि कित्येक वर्ष आता त्यांना नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या शेत आणि गावातल्या सर्व शेतांसाठी मुबलक पाणी मिळालं. अनेकदा मिसाईल आणि अनेक हल्ले, आकाशातून होणारे हल्ले, सैतानापासून होणारे हल्ले, विविध परिस्थितीपासून होणारे हल्ले, यामुळे तुम्हाला आणि मला वाटत की आपण संपलेलो आहोत. परंतु त्यांनी काय केलेलं होतं, तरी देखील त्यांनी जेव्हा दान पाठवलं, देवाने त्यांची प्रार्थना ऐकली, देवाने त्यांची परिस्थिती बघितली आणि एक चमत्कार घडला. जे मिसाईल मनुष्याला मारण्यासाठी होतं, ते मिसाईल त्यांना आशीर्वाद पाण्याच्या रूपात देऊन गेलेले. आज तुमची आणि माझा विश्वास कुठे आहे? तुमचा आणि माझा विश्वास कुठे आहे? काय संकट आणि समस्या देवापेक्षा मोठ्या आहे का? अनेकदा आपण सुंदर एक कोटेशन ऐकतो की देवाला नको दाखवू नका की समस्या केवढे मोठे, समस्याला दाखवा माझा देव किती मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुमच्या संकट आणि समस्या ते तुमच्या तरुणांवर असतील, तुमच्या घरावर असतील, तुमच्या कुटुंबावर असतील, तुमच्या आत्म्यावर असतील. घाबरू नका. पहा, परमेश्वर जर आम्हाला अनुकूल आहे तर तुमच्या आणि माझ्यासाठी कोणी देखील प्रतिकूल नाही. आणि आज उपवास आणि प्रार्थना मी ठेवून तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. तुमच्या अनेक जणांचे उपवास आणि प्रार्थना, आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे ज्या अशक्य गोष्टी ते देखील शक्य होतात, कारण की देव तुमची आणि माझी प्रार्थना ऐकतो. आज देखील तुमच्या आणि माझ्या प्रार्थना ऐकण्यासाठी देव आमच्यामध्ये आहे. तेल व पाण्यासाठी मी विशेष प्रार्थना करत असताना धन्यवाद असतो की अनेक साक्ष या दिवसामध्ये या कॉन्फरन्स कॉल द्वारे निर्मित होते. आज देखील अद्भुत साक्ष आमच्या जीवनामध्ये प्रभू निर्माण करेल. डोळे झाकूया, प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद व तुझ्या स्तुती करतो, कारण की आज जे अद्भुत कार्य तू तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये करू इच्छितो, त्या कार्यामध्ये अनेकदा अडखळण निर्माण होतं. आम्हाला वाटतं की आता सगळं काही संपलेलं आहे, आता आम्हाला असं वाटतं की आता ती वेळ आलेली आहे, आता येत्या पुढे आम्ही जाऊ शकणार नाही, इथेच आम्ही पूर्णपणे संपणार, मरणार, आणि आता ह्या पुढचा दिवस देखील आम्हाला दिसणार नाही. अशा भयानक अवस्थेमध्ये, अशा निकोपाच्या परिस्थितीमध्ये आमच्यापैकी अनेक जण आहे पवित्र पित्या. त्यांच्या घरामध्ये आजारपण आहे, त्यांच्या घरामध्ये व्यसन आहे, त्यांच्या घरामध्ये गरिबी आहे, त्यांच्या घरामध्ये विविध प्रकारची व्याधी आहे, सैतानाचे हल्ले आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे अडचणी आहे. प्रभू राया, अशा समय आम्ही त्या तरुणांसह तुझ्या जवळ येतो, ज्यांना पवित्र परमेश्वर नोकरी नाही, जे बहकलेले आहेत, जे पापाच्या आणि अंधकाराच्या सत्तेखाली आहे, त्या सर्व तरुणांसह आम्ही या घरांना, जे घाबरलेले भयभीत आहे, त्यांना तुझ्या हाती देतो. हो पित्या, तू म्हणतो घाबरू नका, तुमचा विश्वास कुठे आहे? येस, आज प्रभू राया, आज आम्ही परत एक फार ते वचन आठवतो की जिथे प्रीती आहे तिथे भीती नसणार. येस प्रभू येशू मध्ये आज ती प्रीती जी खालवलेली आहे ती आम्हाला पवित्र पित्या वृद्धिंगत करू दे. माझा देव मला कधीही सोडणार नाही, हा विश्वास आमच्यामध्ये मजबूत कर पित्या. आमचे लेकर कुठेही असले,
कोणत्याही पापाच्या, शापाच्या आणि सर्व चौभोवती जरी ते असले तरी देवाच्या हातामध्ये ते सुरक्षित आहे. प्रभू, जे हरवलेले त्यांना तू स्पर्श कर. सर्व शापापासून, पापापासून, अशुद्धतेपासून, सर्व जगिक आणि सर्व प्रकारच्या अंधकाराच्या सत्तेपासून, सर्व निराशाच्या बंधनापासून, सर्व डिप्रेशन पासून येशूमध्ये त्यांचं संरक्षण कर. देव माझा संरक्षण दाता आहे. देव मला अनुकूल आहे. मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कसलाही अरिष्टात भिणार नाही, कारण की तू माझ्याबरोबर आहे. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. आज प्रभू माझे पित्या, त्या तेल व पाण्याचा स्पर्श होत असताना व्याधीचा आत्मा, विकाराचा आत्मा, भीतीचा आत्मा, डिप्रेशनचा आत्मा, व्यसनाचा आत्मा येशूमध्ये मी मोडतो आणि परत एक बार प्रभूमध्ये मी मोकळीकता घोषित करतो. जे आजारी आहे त्यांना पवित्र पित्या पाणी पाजत असताना पोटातले आजार, सर्व इडापिडा, सैतानी सत्ता, जादूटोणा, ब्लॅक मॅजिकची सत्ता येशूमध्ये त्या घरामधून आणि त्या व्यक्तीमधून दूर कर. तेलाचा स्पर्श हा अभिषेकाचा स्पर्श आहे. प्रभूमध्ये ज्यांना तेलाचा स्पर्श होईल, पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून दे. भीतीचा आत्मा, अविश्वासाचा आत्मा घालव. शांती, कृपा आणि अनुग्रह त्यांच्या जीवनात भर. आभार मानतो की आजचा हा समय तू आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित केला. मुक्तीचा समय, तारणाचा समय इस्रायली लोकांसाठी आजपासून 3,500 वर्षा पहिले होता. तो समय आज आमच्या घरासाठी निर्माण केलेला आहे, कारण की हा आजचा दिवस आहे. आम्ही तारण साधून घ्यावं, आम्ही संधीचा उपयोग करावा, हीच तुझी इच्छा आहे. आभार मानतो तुझ्या स्पर्शाबद्दल. प्रभू येशूच्या गौरी नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन.